आमच्या बरोबरच आमच्या घरात अजून एक पाहुणा राहतो, तर चला तुम्हाला पाहायचा का तो. तर इथं पारव्याचंच घर चालू असतं, एक झालं की एक. आता हे पिल्लं मोठं झालं आहे आणि हे झालं की दुसरं आता नवीन पिल्लू तयार होते. तर ह्यांना पारव्यांनाचे रूम आहे, ह्याच्यामध्ये सारखं पारव्यांचीच घरं असतात. इकडं पण एक बकेट आहे, त्याच्यामध्ये पण पारवेच पिल्लं देतात. मला घ्यायचा आहे सगळ्या रूममधला पसारा काढून आणि बॅग पुस्तकाने तिला हे करत. आणि आमचा सौरभ कराटीमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत, तर ह्याच्या ह्या ट्रॉफी आहेत अजून एवढ्याच आहेत बाहेर, आणि सगळे व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. पुस्तकं ते असेच फेकतात आलं की. आणि आता शाळेला नंतर सुट्ट्याही लागतील, पण म्हटलं तोपर्यंतच रूम आवरून घेऊया, कारण मुलं खूप कचरा करतात. तर चला, मी बाहेर कपडे काय फोल्ड करून ठेवले आहेत, काय करायचे आहेत, आणि सगळा मुलांचा पसारा आहे. तर आता मी चहा घेतला आणि आता आवराय चालू केलं आहे. गुड्डूचं चाललं आहे खेळायचं, आणि आता रूम आवरून घेऊया. तर रोज मी घरातली कामं आवरली की अशी क्लिनिंग करायला घेते. आज हा तिसरा बेडरूम आहे, 2 बेडरूम ते क्लीन झाले आहेत आणि हा शेवटचा मुलांचा बेडरूम साफ करत आहे. तर सगळ्यात आधी तर मी सगळा कपडा मारून घेतला आणि त्याच्यानंतरच कपडे लावायला बोगते ठेवायला सुरुवात केली. आणि मुलं कितीही आपण आवरलं तरी परत तसाच पसारा करतात, पण आपलं काम आहे आवरायचं. त्याच्यामुळे एकदा महिन्यातून डीप क्लिनिंग करून घ्यायची, कारण जे बुक वापरत नाही तर ज्या नोट्स ते काढून आणलेले असतात तर अशाच पडलेल्या राहतात. आणि मी सगळे कपडे आधीच बाहेर नेऊन फोल्ड करून ठेवले होते आणि ते फक्त मला आता आणून लावायचे आहेत. पण आधी सगळं मी कपाट पुसून घेतलं आणि मुलं म्हटलं की राडा करणारच. त्याच्यानंतर मी सगळं झाडू मारून घेतला. आणि रोज आता मी काय करते, काम माझं झालं की हे मी दररोज थोडं थोडं साफ करायचं घेतलं आहे, म्हणजे एकदाच लोडही होणार नाही आणि आपला दिवसही छान जातो काहीतरी वेळ असला तर. आणि 2-3 तासात एकदम कंप्लीट क्लिनिंग होतं. आता त्याच्यानंतर मी सगळ्या घरामध्ये झाडू मारून घेतला, फरशी पुसून घेतली आणि त्यानंतरच फायनल मी लुक तुम्हाला आता दाखवते, कारण खूपच सुंदर दिसत होतं. पण जास्त वेळ हे राहत नाही, तसं आवडतात. आणि मी बकेटमध्ये मग गुड्डूची सगळी खेळणी करून ठेवली आहे जमा, आणि वरतीही ठेवलेली आहे एका टपमध्ये. तर त्याला खूप अशा खेळणी आहेत, कुठेही देवाला गेलो की खेळणी घेतो ना, अशी गाडीही आहे त्याच्याकडं. पण आता जास्त चालवत नाही, आणि माझ्याकडे मशीन आहे, पण मी मशीन काम ज्यावेळेस गुड्डू पोटात होता त्यावेळेस बंद केलं. त्याच्यानंतर मी मशीन कामचं अजून चालूच केलं नाही. आता मशीन तर नेट आहे, पण मी आता व्यवस्थित त्याला टिप मारण्यासाठी करणार आहे. आणि हा झाला आता फायनल लुक. आणि एवढं आता सुंदर बेडरूम दिसत होतं. असं रोज महिन्यातनं मी एकदा क्लिनिंग करून घेते रोज, तर मग आपल्याला पटकन आवरताही येतं. आणि तुम्हाला कसं वाटलं तेही मला नक्की सांगा. आणि हे रोजची साफसफाईची सिरीज कशी वाटते माझी तेही सांगा, कारण आता हा आहे आज तिसरा दिवस बेडरूमचा. आणि तुम्हाला ही माझी क्लिनिंग आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि काही मी बदल करा वाटत असले तेही मला नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या